माझ्या शहरात एक बस थांबा प्रसिद्ध आहे. बस थांबा क्रमांक 13. लोक म्हणतात त्या थांब्यावर रात्री उभं राहू नये. शेवटची बस जी दिसते ती प्रत्यक्षात थांबतच नाही. मी या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो. पण एक दिवस मीच त्या बस थांब्यावर अडकलो आणि जे पाहिलं ते माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव ठरलं. त्या दिवशी माझं ऑफिसचं काम खूप उशिरा संपलं. रात्र जवळपास 12 झाली होती. कॅब मिळत नव्हती. म्हणून मी बसचा पर्याय निवडला. स्टॉपवर पोहोचलो तेव्हा फक्त एक ट्यूबलाईट चालू होती. तीही मंद, चमकणारी. थांबा निर्मनुष्य होता. जवळवर एकही माणूस नाही. फक्त शांत रस्ता आणि दूरवर पडलेला काळोख. बस टाइमटेबलमध्ये लिहिलं होतं, शेवटची बस 12:20 AM. मी घड्याळ पाहिलं, 12:10. मी शांतपणे बसलो. पण फार वेळ नाही झाला, एवढ्यात माझ्या शेजारी कोणीतरी बसल्यासारखं वाटलं. मी बाजूला वळून पाहिलं, तेथे कोणीच नव्हतं. फक्त रिकामी सिमेंटची बेंच. मी स्वतःलाच समजावलं, थकवा असेल. 12:20 झाले. रस्ता शांत. बसचा आवाज दूरवरही नाही. मग अचानक कुठून तरी एक बस दिसायला लागली. धीम्या गतीने उजव्या बाजूने ती माझ्याकडे येत होती. बस जुनी होती. लाईट्स मंद आणि आत कुणीच दिसत नव्हतं. बस माझ्या समोर येऊन थांबली. त्या थांब्यावर वर्षानुवर्षे कुणी बस थांबत नव्हती हे मला नंतर कळलं. मी आधीच सावध होतो. बसच्या दाराजवळ गेलो. दार उघडावं असं वाटलं, पण ते बंदच राहिलं. मग बसच्या आतून एक स्त्रीचा आवाज आला, बसमध्ये चढ, जागा रिकामी आहे. मी धडकलो. आत पूर्ण अंधार. कोणी दिसत नव्हतं. फक्त आवाज. मी म्हणालो, बसचं दार उघडत नाहीये. आवाज परत आला, तुला यायलाच हवं. तो आवाज जरा विचित्र. ना तरुण ना वृद्ध. जणू कोणाचा प्रतिध्वनी. मी एक पाऊल मागे